गुड मॉर्निंग बच्चों। वेरी गुड मॉर्निंग सभी को। मैंने इससे पहले एक लिंक आपको भेजा था यूट्यूब का। कल भेजा था, उससे पहले एक मराठी विषय का भेजा था। ही पीसे कोणाची। ही पीसे कोणाची। इस पाठ को कैसे पढ़ना है और क्रमबद्ध रूप से कैसे पढ़ना है वो। अब आज हम उसकी स्वाध्याय की चर्चा करेंगे कि हमको स्वाध्याय में क्या क्या करना है। चला आपण बघूया स्वाध्यायामध्ये काय काय करायचे आहे। पहिला, उत्तरे सांगा। उत्तरे सांगा। पहला काम हमको क्या करना है, उत्तर पता करना है। पहिला प्रश्न अ, उत्तरे सांगा म्हणजे एका वाक्यात मिनूचे घर कोठे होते। मिनूचे घर कोठे होते वो लिखना है। मिनूचे घर जिथे होतं तिथं म्हणजे शेतात होते असं। दुसरा प्रश्न आहे मिनू कोणाकोणाला भेटली। म्हणजे दुसरा प्रश्न असा आहे की मिनू कोणाकोणाला भेटली म्हणजे मिलना, किस किस से मिली। तिसरा प्रश्न, मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला। मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला, याचं उत्तर लिहायचे आहे तुम्हाला। चौथा प्रश्न, पिशे कोणाची होती। म्हणजे पिशे कोणाची होती म्हणजे पिशे म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला। पिशे म्हणजे पंख। लाइक दिस फॅदर। फॅदर आम्ही इंग्रजीमध्ये शिकलो, फॅदर म्हणजे पंख, पंख म्हणजे पिशे। ओके। आणि शेवटला पाचवा प्रश्न आहे, बदकाने मिनूला काय सांगितले, याचं पण उत्तर लिहायचं आहे। मग दुसरा प्रश्न बघा, रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायापुढे सही असं टिक करा, असं खून करा। खून म्हणजे चिन्हित करणे। पिशे सापडल्यावर मिनूला पहिला पिशे कोणाची आहे हे माहीत करून घ्यायचे होते। बरोबर आहे का? बरोबर असेल तर असा, नाही असेल तर अशी खून करा। पिशे घरी न्यायची होती। पिशे घरी न्यायची होती का तिला, हो की नाही। हो तर अशी, नाही तर अशी। दोन पैकी एक निवडा, दो में से एक चुनो, कोई भी। अगर पहला सही है तो सही करो और दूसरा गलत है तो गलत करो। तिसरा प्रश्न आपल्या जोड्या जुळवा। आता अ गट आणि ब गट दोन गट आहे। दोन गटांमध्ये बदक, कोंबडी, कबूतर म्हणजे इकडे जे आपले हे आहे पक्षी, त्यांचं नावं दिलेलं आहे आणि ते कुठे राहतात हे दिलेलं आहे। ही झाड, नदी, खुराडे हे तुम्हाला लिहून घ्यायचे आहे। नंतर चौथा प्रश्न काय आहे सांगा। उत्तरे वाचा त्याप्रमाणे लिहा। जसं उदाहरणे, घरापासून घर शब्दापासून घरापासून बनले। गावापासून म्हणजे तसंच वापर करून दुसऱ्या शब्दाला पण तसंच लिहायचं आहे। घर या शब्दातून घरापासून असं शब्द बनविले तर गाव या शब्दापासून गाव, समजा घर 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 असं आम्ही घर लिहिलो आणि त्यामध्ये कोणता शब्द म्हणजे त्यापासून कोणता शब्द तयार झालं, घरापासून। तर मग सांगा, गाव या शब्दाला आपण जोडूया तो काय होणार, गावापासून। बरोबर असं आम्हाला लिहायचं, गावापासून। आता इकडे बघा, खाली बघा, दुसरा शब्द घर, तो घर जवळ म्हणजे घर याला जोडून लिहिलेले आहे जवळ, हे काय झाले, घर जवळ।
पहिले काय घर, मग घरापासून, घर मग जवळ म्हणजे घर जवळ इकडे लिहिलेलं आहे पहा. त्यानंतर आपण पाहूया त्याच्या खाली काय आहे, खुराडे. खुराडे खुराडे. आता ही शब्द आहे खुराडे. ह्याचं काय झालंय, ड्यात, खुराड्यात. म्हणजे इकडे जी ए मात्रा आहे ही काय झालं, खुराड्यात, ड्यात. बरोबर. आता तसंच तुम्हाला हे शब्द बनवायचे आहे जे खाली दिलेलं आहे. गाव, गाव या शब्दापासून, गावापासून एक झालं, गावापासून गाव जवळ, जसे दोन शब्द झालं. मग दुसरा शब्द पहा, पाय. पाय, पायपासून पाय, पाय जवळ. बरोबर. आता बघा ज्या म्हणजे एकारांत आहे तिकडे ते तडे आहे, तडे. आता आता बघा तुम्ही यापूर्वी पाहिले खुराडे. खुराडेचे काय झालं, खुराड्यात. म्हणजे जे एकारांत आहे त्या त्या शब्दांचे काय होईल, यात लागेल. त्याचं काय लागेल, यात. तसं तडे. आता इकडे अड म्हणजे काय, अड म्हणजे काय, एची मात्रा. ते हे काय होणार, यात. तर काय होणार, तड यात, तडयात. बरोबर. मग घरटे, घरट्यात. असे हे तुम्हाला लिहून घ्यायचे आहे. हे स्वाध्याय करून मला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवा. शाळेतला, आपली शाळेतील कक्षा 5वी ह्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवा. थँक्यू. काही क्वेरी असल्या म्हणजे काही तुम्हाला शंका असेल, काही समजलं नसेल तर लिंकच्या खाली शेअर करा, नाहीतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवा प्रश्न. नाहीतर तुम्ही फोन पण आम्हाला कॉन्टॅक्ट पण करू शकता. बरं, थँक्यू.